जय नर्मदा मैया. हर हर नर्मदे, हर हर नर्मदे. माय माऊली नमस्कार हो. विविध कथासार ग्रंथातून आपण नर्मदा पुराण श्रवण करून अभिवाचन करूया भक्तीने. तुम्ही पण बोला हर हर नर्मदे, हर हर नर्मदे. लाभ घ्या, लाभ द्या माऊलींनो. पुण्य कमवा सारे जनींनो. चला तर सुरुवात करूया. भाग 21. श्री गणेशाय नमः. श्री कुलदेवताय नमः. हर हर नर्मदे. श्रवण केले ज्यांनी ज्यांनी प्रतिक्रियेत लिहा हर हर नर्मदा म्हणून. स्कंद पुराण रेवाखंड. आपण आज स्कंद पुराण रेवाखंड मधील नर्मदाजीचे मृत्यू लोकात आगमन वर्णन, पुरुरवाची तपस्या वर्णन अभिवाचनातनं श्रवण करूया. सूतजी म्हणाले, एकदा महातपस्वी श्री मार्कंडेय मुनी तीर्थयात्रा पूर्ण करून नर्मदा तटावर बसले होते. तेव्हा त्यांचे दर्शन घेण्याकरिता पुलस्त, वशिष्ठ, पुलह, ऋतू, भृगु, अत्री, मरीची, भारद्वाज, कश्यप, मनु, यम, अंगिरा, शांतातप, पराशर, आपस्तंभ, शुक्राचार्य, कात्यायन मुनी, गौतम, शंखलिखित, दक्ष, कात्यायन, जामदग्न, याज्ञवल्क्य, ऋष्यभृग, विभांडक, गर्ग, शौनक, दारुल, व्यास, उद्दालक, शुक, नारद, पर्वत, दुर्वास, उग्र तापस, शाकल्य, गालव, जांबली, मृदुगल, कौशिक, कुलोत्पन्न, विश्वामित्र इत्यादी देवसन्मानित महर्षी, तसेच धर्म, शतानंद, वैशपायन, वैष्णव, शाकलायन, वार्धक्य, जुहुती, आवसु, भूमंडल निवासी महात्मा, बालखिल्य सर्व तेथे उपस्थित होते. सर्व ऋषींची ज्याले त्यांची नावं आपण ऐकले. त्याच वेळी तीर्थयात्रेचे फळ ऐकून धर्मपुत्र युधिष्ठिर वेदवेत्ता ब्राह्मणांना बरोबर घेऊन द्रौपदीसह नर्मदा तटावर मार्कंडेय मुनींच्या आश्रयाला आले होते. युधिष्ठिर आपल्या बंधूसह 3 वेळा मार्कंडेय मुनींना प्रदक्षिणा करून साष्टांग दंडवत प्रणाम करून बसले. ते बसल्यानंतर मार्कंडेय मुनींनी त्यांचे कुशल मंगल विचारले. युधिष्ठिर म्हणाले, मुनी, आज आपल्या चरणाचे दर्शन झाले. आम्ही कृतकृत्य धन्य झालो. माझ्या अंतकरणातील मळ नष्ट झाला. तिन्ही लोकात वाहत असलेल्या गंगा, यमुना, सरस्वती या पवित्र नद्यांच्या तटावरील मंत्राद्वारा हिमालय, कुब्जार्क, ब्रह्मयोनी, उग्रतीर्थ, कनखल, केदार, भैरवक्षेत्र, नमिषारण्य, गया, कुरुक्षेत्र, पुष्कर, पवित्र तीर्थ सोडून कोणत्या हेतूने फक्त महानदी नर्मदेचेच सेवन करतात, याचे रहस्य काय, त्याविषयी आम्हा सर्वांची ऐकण्याची इच्छा आहे. तुमची पण ऐकण्याची इच्छा आहे ना? चला तर आपण ऐकूया. मार्कंडेय म्हणाले, राजन, पूर्वीच्या काळी चंद्रवंशात पुरुरवा नावाचा प्रसिद्ध चक्रवर्ती राजा होऊन गेला. स्वर्गलोकात इंद्र ज्याप्रमाणे राज्य करतो त्याप्रमाणेच पुरुरवा पृथ्वीचे पालन करत होता. एकदा राजसभेत या राजाने मोठ्या वृद्ध ब्राह्मणांना विचारले, विप्रवर, पापाने मोहित झालेली माणसे यज्ञादी कर्म न करता कोणत्या उपायाने स्वर्गलोकात गेले व कसे जाऊ शकतात ते मला सांगा. ब्राह्मण म्हणाले, महाराज, नर्मदा नदी सर्व लोकांना पवित्र करणारी असून संपूर्ण विश्वाचे पापरण करण्यास समर्थ आहे. तिला स्वर्गलोकातून पृथ्वीवर उतरवा. मनाला एश करणाऱ्या त्या ब्राह्मणाचे वचन ऐकून राजा पुरुरवाने कंदमुळे, फळ, शाक आणि पाण्याचा आहार घेऊन शुद्ध अंतकरणाने महादेवजीची आराधना केली. महादेवजी प्रसन्न झाले आणि म्हणाले, बेटा, मी तुझी इच्छा पूर्ण करतो, तू वर माग. तेव्हा पुरुरवा म्हणाले, महादेव, आपण समस्त लोकांच्या हिताकरिता नर्मदा नदीला पृथ्वीवर घेऊन या. आज 7 योजने विशाल सामुदीप निराधार असल्यामुळे देवता तृप्त होत नाहीत. तसेच पितरांना आणि मानवालाही तृप्ती मिळत नाही. महादेवजी म्हणाले, राजन, ज्याची याचना करता येत नाही अशा गोष्टीची आपण याचना केली, हे तर देवतांना सुद्धा दुर्लभ आहे. नर्मदेला सोडून दुसरा कोणताही वर माग, तो मी देण्यास तयार आहे. त्यावर पुरुषवा म्हणाले, प्राण गेला तरी दुसरा वर मागणार नाही. अशा प्रकारे राजाचा निश्चय पाहून त्याने केलेल्या उग्र तपस्येमुळे महादेवजींनी नर्मदेला आज्ञा केली की सुरेश्वरी पुरुरवाच्या तपस्येच्या फळाने
पृथ्वीवर येऊन मनुष्य लोकांच्या हिताकरिता साधन हो. नर्मदा म्हणाली, महादेव, आधाराशिवाय स्वर्ग लोकातून पृथ्वीवर कशी जाऊ? नर्मदेचे बोलणे ऐकल्यावर महादेवजीने 8 पर्वतांना बोलावले व विचारले की नर्मदा नदीला धारण करण्यास कोण समर्थ आहे? तेव्हा विंध्यगिरी पर्वत म्हणाला, सुरेश्वर, आपल्या कृपेने नर्मदेला धारण करण्यास माझा पुत्र पर्यक समर्थ आहे. त्यानंतर महादेवजीची आज्ञा मिळाल्यानंतर पर्यक म्हणाला, महेश्वर, आपल्या कृपेने मी नर्मदेस धारण करतो. त्यानंतर नर्मदा देवी पर्यक पर्वताच्या शिखरावर स्थित होऊन उतरली. तिच्या पाण्याच्या प्रवाहाच्या वेगामुळे पर्वत, वन आणि घरादारासहित जेथे मानव राहतात तेथे पृथ्वी जलमय झाली. संपूर्ण जग दुष्काळात सुद्धा प्रलय काळाने ग्रस्त झाले. तेव्हा संपूर्ण देवतांनी मेकल कन्या नर्मदेची स्तुती केली आणि म्हटले, काय म्हटले? कल्याणी तू मर्यादा धारण कर, कल्याणी तू मर्यादा धारण कर. काही हद्दीपर्यंत स्थिर राहून विश्वाकरिता हितकारिणी हो. देवतांच्या अशा प्रकारच्या प्रार्थनेने महादेवजीच्या आज्ञेने नर्मदेने स्वतःला संकुचित केले. आता ती संत रूपाने वाहू लागली. त्यावेळेस नर्मदा पुरुरवाला म्हणाली, वत्स, तू स्वतःच्या हाताने माझ्या पाण्याला स्पर्श कर आणि आचमन करून पितरांचे तीळ नर्मदा जलाने तर्पण कर. म्हणूनच तिळेला खूप महत्व. नर्मदेच्या पाण्याने तर्पण केल्यावर राजाचे सर्व पितर परमपदाला प्राप्त झाले. ते देवतांना सुद्धा दुर्लभ झाले. समस्त चराचर जग सर्व दृष्टीने पवित्र झाले. जेथे नर्मदा विद्यमान आहे तो प्रदेश, पर्वत, गाव, आश्रम सर्व पवित्र झाले. सरस्वतीचे जल 3 दिवसात पवित्र करते. यमुनेचे जल 7 दिवसात पवित्र बनवते. तर गंगा स्नान तत्काळ पवित्र बनवते. परंतु नर्मदा नदीच्या फक्त दर्शनाने मनुष्य पवित्र होतो. नर्मदेच्या संगमावर कोठेही स्नान, दान, जप, होम, वेदपाठ, पितृपूजन, देवांची आराधना, मंत्रोपदेश, संन्यास, देहत्याग इत्यादी जे काही केले जाते त्याच्या फळाचा अंत नाही. वैशाख, माघ, कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला, वैदुती योगात, अमावस्येला, तिथीच्या हानी आणि वृद्धी दिवशी, मंदवादी युग, कल्पादी तिथीला, माता पित्यांच्या मृत्यूनंतर, नर्मदा तटावर ओंकार किंवा भृगुक्षत्र भरूच, तसेच संगमाच्या ठिकाणी 100, 100 किंवा 1 गाय दान करणे. तसेच जो श्रेष्ठ मनुष्य नर्मदेमध्ये स्नान करून दान, जप, होम किंवा पूजन करतो त्यास अश्वमेध यज्ञाचे फळ मिळते. आपण आता गाय दान करू शकत नाही, परंतु गाय प्रित्यर्थ फुलना फुलाची पाकळी दक्षिणा देऊन संकल्प सोडू शकतो. युधिष्ठिर म्हणाले, युधिष्ठिर, मनुष्य नर्मदेमध्ये जेथे जेथे स्नान करतो तेथे तेथे त्याला यज्ञाचे फळ प्राप्त होते. जो मनुष्य प्रातःकाळी उठून नर्मदेचे कीर्तन करतो त्याच्या 7 जन्माचे पाप त्याच क्षणी नष्ट होते. तसेच जेथे नर्मदा संगम बाणलिंग आहे तेथे स्नान केल्यास मनुष्य अश्वमेध यज्ञाचे फळ प्राप्त करतो. शेवटी शिवधामाला जातो. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात आपण पुढील कथा राजा हिरण्यतेजाच्या तपाने नर्मदेचे अवतरण बघूया. म्हणूनच आपण सकाळी उठल्यावरती हर हर नर्मदे, हर हर नर्मदे, एकमेकाच्या भेटीत सुद्धा हर हर नर्मदे म्हणूया. जर तुम्ही श्रवण केले असेल तर प्रतिक्रियेत लिहा, हर हर नर्मदे, हर हर नर्मदे.